नमस्कार मित्रांनो, पुणे ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपल्या सोशल मीडियावर बॅनरचा मुद्दा जास्त गाजतोय, म्हणजे संवेदने गावामधला भ्रष्टाचार कामाबाबतचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजतोय. आता ही जी कामं आहेत, ह्या जो बॅनरला जे कामं लावल्यात ही यांचीच कामं आहेत. ग्रामसेवकानेच ती कामं वेबसाईटला टाकलेली आहेत, त्याच कामाचे बॅनर गावात लागले गेलेत. आता एक बॅनर लागला म्हणून एवढा गदारोळ करण्यापेक्षा गावाची लगेच बदनामी झाली, गावाचं लगेच हे झालं ते झालं असं आग पाखड जर करण्यापेक्षा मला म्हणायचं, एक जण माझे सरपंच मला म्हणतो की तुला 10-20 हजार रुपये सरपंचाला द्यायला लावले असते. अरे पण गावामध्ये सोड, या 4 तालुक्यात एक ठेकेदार किंवा सरपंचाला विचार ना, कोणी योगेश लिंगेने कधी पैसे मागितले का तुमच्याकडं? ठेकेदारांना सरपंचाला विचार. एवढे रस्त्याची कामं आहे, 4-4, 5-5 पुलांची कामं झाली, त्या पूल चालू मी केलेत. 3-3 वर्ष पुलाची कामं बंद होती. लाखनगावचा पूल असन, अन्नपूरचा पूल असन, तिकडं टाकळीचा असन, पारगावचा असन, हे पुलांचे बांधकाम बंद असताना 3-3 वर्षाचा पाठपुरावा करून मी चालू केलंय. तुमचा पाबळकंदर सरचा रोड असन, त्याचं निकृष्ट काम होतं, ते खड्डे भरलेले नव्हते, ते खड्डे बुजवलेलं काम, म्हणजे खड्डे बुजवायचं काम मी स्वतः 2 वर्ष 5-5, 6-6 महिने पाठपुरावा करून 2 वेळा खड्डे बुजवायला लावलेत. हे तुम्हाला दिसत नाही का? आपल्या संवेदने गावामध्ये डोंगर भागामध्ये तुमची जी शाळा आहे, ती शाळेचं जे बांधकाम आहे ते लोड बिरिंग चढवलंय. म्हणजे तुमचं RCC बांधकाम असताना तुम्हाला स्लॅब, खालून स्लॅब, सगळं म्हणजे RCC बांधकाम आहे. तुम्ही काय केलंय? विटेच्या बांधकामावर स्लॅब टाकला, त्याला लोड बिरिंग ते काम चढवलंय. उद्या जर ते मुलं शौचालयात गेली किंवा स्वच्छतागृहामध्ये गेली, वरून जर ते पडलं पावसामध्ये ते मुलांच्या अंगावर, याला जबाबदार कोण आहे? मी तर जबाबदार धरणार तुम्हाला. आता ह्या बाबतीत उद्या जर काही अपघात झाला, त्याला गट विकास अधिकारी, ग्रामपंचायतीचे जे बोलतात ते, आणि ग्रामसेवक हे जबाबदार असणार. त्याला ते पडलं काय झालं, मी तक्रार केल्यावर, बातमी केल्यावर मग तुमची शौचालयाला 1,00,000-1,15,00,000 खर्च करण्यात आला का? त्यावेळेस गावाची चव नाही गेली का? त्यावेळेस गावाचं नाव जात नव्हतं का? गाव तुमची चव गेल्यामुळं किंवा तुमची गावाची चव गेल्यामुळे जर असं बॅनरमुळे जर असं जात असेल, हे तुमचंच आहे. तुम्हीच जे ग्रामपंचायतचा हिशेब आहे तो याला लावलाय, वेबसाईटला लावलाय. आता उद्या गावात 4 बॅनरच्या ऐवजी 10 बॅनर लागले, तुम्ही कोणचे काढणार? कोणाला तुम्ही अडवणार आहे? कोणाला सांगणार आहे? मी वर्षभरापासून तुम्ही मला एकदा तरी बोलवलं का योगेश भाऊ या, तुमचं काय मध्ये सांगा आम्हाला. तुम्हाला कोण माहिती देत नाही, काय होतंय कसं होतंय. यायचं गावात एखाद्या दिवशी बोलायचं. ग्रामपंचायतमध्ये आल्यावर मी 3 वेळा तुम्हाला बोललो. तुमच्या एका तरी ग्रामपंचायत सदस्याला असेल किंवा कोण असेल, किती अकाउंट आहेत बँकेचे ते माहिती आहे का? उगाच बोलायचं म्हणून बोलत जाऊ नका तुम्ही मला राव. कसं असतंय, लाखो रुपयाचा घोटाळा आहे. लाखो रुपयाचा घोटाळा कशाला म्हणतात? 5 पायऱ्या 5 लाखाच्या बसवल्यात गावामध्ये. 7-8 लाख रुपयाच्या गाड्या घेतल्या, कचरा कुंडीच्या कुठं गायब आहे ते माहित नाही. ते तिथं 20-20, 30-30 पाईप टाकायचे आपले गटराचे, तिथं 2-2, 2.5 लाख रुपयाचे बिल काढले. हे मी नाही म्हणत, हे तुम्हीच ऑनलाईनला भरलेली कामं आहेत जी तुम्ही माझ्यापासून लपवताय. बँकेचे स्टेटमेंट 1 पट, तुमच्या कॅशबुकला नावं 2 पट. बँकेच्या स्टेटमेंटनुसार कॅशबुकला पाहिजे ना. कुठं आहे तुमचं? हिंमत असेल तर समोर आहे. त्यात ग्रामसेवक म्हणे की आमची बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल कर. अरे 10 गुन्हे दाखल कर, 100 गुन्हे दाखल कर, माझ्याकडे पुरावे आहेत. छातीत ठोकून सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, एक लक्षात घे, भत्ता घेता, भत्ता गावात न राहता, कामाच्या ठिकाणी न राहता तुम्ही भत्ता घेता. तहसीलदार आणि प्रांत भ्रष्टाचार निर्मूलनाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे तक्रार करण, तुमच्या RTI मध्ये माहिती मागवून. या 2-3 वर्षामध्ये ग्रामसेवकांनी किती भत्ता घेतला, राहणीमान भत्ता असेल किंवा काय असेल, घराचं भाडी करार द्या, करारनामा द्या, परारनामाच्या पावत्या द्या, सगळं मागा RTI मध्ये. नाही दिलं तुम्ही, तुमच्या नावाची सरकारची फसवणूक केली म्हणून तुमच्यावर मी गुन्हा दाखल करेन. तुम्ही सगळं करा, कायद्याच्या बाबतीत नडत नका बसू मला. मी अजून काहीच केलेलं नाही, मी आपला चाललोय शांत प्रकारे. तुम्ही सांगा गावात चूक झाली आमच्याकडून काम करताना ग्रामसेवकांनी, असा विषय आम्ही सोडून द्यायला तयार. पण तुम्ही सांगते नाही, तुम्ही माझ्यावर आरोप करता. एकदम पोलिसला जाऊन बसतो, हा असं करतो तसं. अरे बाबा करतो काय मी? माझा आजही चॅलेंज आहे, शिरूर तालुक्यातला एक तरी ठेकेदार असन, आंबेगाव तालुक्यातला ठेकेदार असन, किंवा गावात एवढे दारूधंदे विरोधंदे आहेत, तुम्हाला ते कधी बंद नाही करता येत. बाहेरच्या गावची लोक येऊन आपल्या गावात दारू विकता, ते चालतं तुम्हाला. आणि तुम्ही काय गावचा विकास करायचे बाबांनो? तुम्ही माझ्यावर बोलण्यापेक्षा, अरे अख्खी गावं बोलतात रे. गरिबांचे संसार उद्ध्वस्त झाले, ज्यांचे बारीक पोर आहेत त्यांचे वडील गेले. आणि तुम्ही मला काय बोलता, मला दादागिरी करता. मी काय ऐकणारा पत्रकार वाटलो का तुम्हाला? मरायच्या आज उद्या मरण पण एखादं घेऊन जाईन मी पण संगे. काय त्याच्यामध्ये
दादागिरी नाही करायची. सगळं लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आम्हाला हक्क दिलाय. लोकशाही मी उद्या बोलले, उद्या गावातले 100 लोक बोलतील. आता तुम्ही माझा लावलेला बॅनर काढला, उद्या 10 जणांचे बॅनर लागले, तुम्ही माऊस नाव घेणार आहे का? अरे ते ऑनलाईन सगळ्यांना दिसतंय, सगळे लावू शकतात बॅनर. उद्या लोकशाही आहे, मी काय करणार त्याला सांगा तुम्ही मला. काय झालं का? तू कशाला बॅनर लावला, तू कशाला हे लावलं, तू काय केलं? अरे बाबा नो, जे लावलं ते जो बॅनर लावलाय तो बॅनर लावताना शासनाची परवानगी किंवा कोणाची परवानगी काही लागण्याची गरज नाहीये. कारण की हे बॅनर सगळे तुमचेच आहेत. तुम्हीच आम्हाला म्हणजे ऑनलाईनला तुम्हीच ही कामं सगळी ठेवलेली आहेत आणि तीच कामं आम्ही तिथं लावलेली आहेत. त्यात आमची चुकी का काही? आमची काहीच चूक नाहीये. लोकशाहीमध्ये सगळं चालतं. आता ग्रामसेवक आमच्यावर गुन्हा दाखल करतोय माझ्यावर, की बाबा कधी गुन्हा दाखल करतोय. मी तर मुंबई हायकोर्टामध्ये आलो होतो. मुंबई हायकोर्टामध्ये सगळं कामकाज झाले. आता मी निघलेलो इथून. माझी इच्छा आहे की तुम्ही गुन्हा दाखल करावा. तुम्ही उलट तुम्ही गुन्हा दाखल करा, आबरूनच नाही दावा दाखल करा. बाबा यांनी बदनामी केली म्हणजे आम्ही जाऊन सांगू. हे पुरावे आहेत, यांनीच ऑनलाईनला पुरावे ठेवले, तुला यांच्यावर गुन्हा दाखल करा भ्रष्टाचारी सरकारची फसवणूक केली म्हणून. आणि तहसीलदारांना प्रांताला मी पत्र देणार आता एक. तहसीलदार प्रांताला माझी विनंती आहे, याची लवकरात लवकर तुम्ही तपासणी करायची. तुमची साखळी आहे ना, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी, मग फिओन सगळ्यांना कुंडू घेऊ आम्ही आता. बाद झालं तुमची नाटकं, तुमची साखळी. लाजा वाटल्या पाहिजे. 1 वर्षभरापासून पाठपुरावा करतो. अरे 1 वर्षापासून त्या गट विकास अधिकाऱ्याला सांगितलं, तो शहाणा मला म्हणतो तू बावळट आहे. मी त्याला म्हणलं अरे मग आम्ही बावळट, तू किती शहाणा आहेस? तुला अक्कल पाहिजे. तू पगार घेतो, लाख 1.5 लाख रुपये पगार घेतो, भत्ती घेतो. मला सांग, 1.5 वर्षभरापूर्वी मी सांगितलं की आमच्या संविधानिक शाळेतील डोंगर भागातले शाळेचं बांधकाम हे अपूर्ण आहेत. तिथं जाऊन ज्यावेळेस पाहणी केली, विस्तार अधिकारी स्वतः होते आमच्या संघ, गावडे साहेब. ज्यावेळेस विस्तार अधिकाऱ्यांनी तिथे पाहणी केली, त्या पाहणीमध्ये त्यांना आढळलं मुलांनी जर तिथं काही स्वच्छतागृहामध्ये समजा 1 नंबर केलं किंवा 2 नंबर केलं, पाणीच नाही, त्याला होलच नव्हते मारले खाली, त्याला दरवाजे बाजूला नेऊन ठेवले तुम्ही शौचालयाचे. माझ्या का अजून व्हिडिओ आहेत. काय कारवाई केली तुम्ही? काय कारवाई केली? वाचवलं ना तुम्ही ग्रामसेवकाला, वाचवलं ना तुम्ही ठेकेदाराला. ठेकेदार कोण? ग्रामसेवकाचा गावातला. म्हणजे तुम्ही मला बरं, तुम्हाला जर ई टेंडर करताना तुमचं जर 4-4, 5-5 लोक पाहिजे, जर ई टेंडर असेल किंवा वर्क ऑर्डर असेल किंवा त्याचं ते ठरलेलं असेल कॉस्ट, तुम्ही त्याच्या डबल कसे काही खर्च करू शकता आणि कोणाला विचारून करू शकता तुम्ही खर्च? मग तुम्हाला पहिलेच नाही की ई टेंडरला तुम्हाला पहिलेच नाही का एस्टिमेट तयार करताना तुम्हाला खर्च वाढून हे करता येत. लाखाचं काम 2 लाखाला करतात, 2 लाखाचं काम 10 लाखाला करतात, 6 लाखाचं काम 12 लाखाला करतात. अरे काय तर आहे, काय तर आहे? असे कुठे होतं का काम? आणि तुम्ही आमच्या नावाने बोंबालता, हा बदनामी करतो. अरे तुमची बदनामी तवा होत नाही का? 8 लाख रुपयाच्या कचरा कुंडीच्या गाड्या कचऱ्यात विकल्या का ते पण सांगा तुम्ही आम्हाला. कुठे आहे गाड्या? पंक्चर होऊन धूळ खात पडल्यात. काय विकास करता मग गावचा असा तुम्ही? काय विकास करता? मला तुमच्याबद्दल कोणाबद्दलच काय म्हणणं नाही, काय नाही. तुम्हाला ज्या दिवशी मला नाडायचे त्या दिवशी, मला मारायचे त्या दिवशी मारा, आपण कधी पण तयारी. पण एक लक्षात घ्या, तुमच्या घरचा हिशोब न विचारता मी माझ्या हक्काचं काम करतो. मी माझ्या ग्रामपंचायतचा विषयी विचारतोय. आमच्या गावातल्या प्रत्येक असेल, माझ्या गावात घरात जर 2, 3, 4, 5, 6 माणसं असतील, प्रत्येक माणसाच्या पोटी 15 वित्त आयोगाने केंद्र सरकार 975 रुपये प्रमाणे दरवर्षी निधी मला देतं. तो निधी माझा ग्रामपंचायत दप्तरी जमा होतो. त्याचा हिशेब विचारणं माझं काम आहे. कारण का माझ्या वाट्याचा हिस्सा, माझ्या वाट्याचा निधी त्या ग्रामपंचायतमध्ये केंद्र सरकारने पाठवलेला आहे 15 वित्त आयोगाच्या मार्फत. मग त्या पैशाचा हिशेब विचारणं माझं काम आहे आणि तो हिशेबच मी तुम्हाला विचारतो. ग्रामपंचायत येते, ग्रामपंचायतचा हिशेब विचारला पाहिजे. तुम्हाला राग येण्याचं कारण काय? तुम्ही काही केलं नाही तर तुम्ही छातीत ठोकून सांगितलं पाहिजे, हे घे हिशेब. दिला तुम्ही वर्षभरात? दिला कधी हिशेब? मग कशाला उगाच तुम्ही हे करताय? कशाला उगाच दादागिरी? जो बोर्ड येऊन आहे तो दादागिरी करतो. त्यांना वाटतं का आमच्या मागले 10 जण, बाबा 100 घेऊन ये, मारा. मला काय मारायचंय बाबा? तुमच्या काय आता शेवटी काय बाबा, तुमचं मारच खायला जगलोय आम्ही आता. काय करता? मारा आम्हाला. तर काय आमच्या कोण कुत्ता आहे बाबा? मारा आम्हाला, गरीबाला, नाही का? पण कसं आहे माहिती का, मार खाण्याचे दिवस गेले बाबांनो. दादागिरी बिदागिरी हे आता हे काय संपला विषय आता दादागिरी बिदागिरीचा. तो विषय संपून गेला, त्याचा कार्यकाळ संपून गेला तो दादागिरीचा. ह्या जगात, ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा ह्या याच्यामध्ये कोणी कोणाला कमी नाही. कायद्याचं राज्य आहे, कायद्यानुसार संविधानानुसार चालणार आहे ते. त्यामुळं कामं करताना प्रामाणिक करा. चुका झाल्या सांगा, चुका झाल्यात म्हणून सोडून देऊ आम्ही विषय. तुम्ही आमच्यावर जर गुरकत असेल, आम्ही पण लेचे पेचे नाही. मग आम्ही पण लेचे पेचे नाही. गुराक्ताने नीट गुरकावं. ग्रामसेवकानं सुद्धा गुराक्ताने कसं नीट गुरकावं, याला सांग त्याला सांग. अरे तू जा ना कायद्याने, कर ना गुन्हा दाखल. याला त्याला काय सांगतो मी गुन्हा दाखल करणार आहे, मी गुन्हा दाखल. अरे बाबा कर ना, 10 गुन्हे दाखल कर माझ्यावर. काय छक्का बिक्का आहे का मी? मग तुझ्या गुन्ह्याला घाबरेन मी?
तू गुन्हा दाखल कर, तू गुन्हा दाखल कर. तुझ्यावर कशा प्रकारचा गुन्हा दाखल करायचा ते आम्ही आमचं बघू नियमाने गुन्हा दाखल करू. आम्ही कायद्याने चालू, आम्ही कायद्याचं राज्य, आम्ही कायद्याने चालू. त्यामुळे विषय काय, दादागिरी बिदागिरी करायची नाही, नियमात राहायचं, नियमात करायचं. भ्रष्टाचार केला नाही तर घाबरायचं नाही अजिबात. जय महाराष्ट्र, जय हिंद. पुणे ब्रेकिंग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सगळ्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल करा. आणि उद्या गावात 5 बॅनर लागले, 6 बॅनर लागले, माझ्या नावाने बोंबलू नका. ते बॅनर त्यांची नावं असतील किंवा ज्यांनी लावले त्यांना विचारा, माझ्या नावाने बोंबलायचं नाही. मी आता सांगतो काय झालं. काय योगेश लंगेन केलं, योगेश लंगेनी केलं. योगेश लंके करणार ते याचं एक मी पाठपुरा करू शकतो. आता नाही काम केलं, जिल्हा परिषदच्या समोरच्या टावर जाऊन चढून, नाही तर शिरूच्या टावर चढून डायरेक्ट शोले आंदोलन करू. उतरणारच नाही खाली, पार चक्कर येऊन पडू, नाही तर मरून पडू जागेवर, पण उतरणार नाही म्हणल्यावर नाही. त्यामुळं आंदोलन करणार मी कलेक्टर ऑफिसच्या समोर जाऊन करणार. आता ते उपोषण फिपोषण बसन फिरणं असले चक्के धंदे करणार नाही. डायरेक्ट टावर चढणार, नाही तर कलेक्टरच कुठून घेणार, पण करणार आंदोलन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.